Good morning, student. In last 6 lectures, we discussed on the various accounting principles. We well know now. Basically, accounting principle classified into two group: accounting concepts and second is convention. Basically, concepts deals with the certain assumption while recording the transactions in the books of account and preparation of financial statement. Similarly, conventions deals with the some traditions and custom while recording the transactions in the books of account and preparation of financial statement. बरोबर. म्हणजे बेसिकली अकाउंटिंग प्रिन्सिपल आर दी रूल्स अँड रेग्युलेशन. Accounting principles are the rules and regulation while recording the transactions in the books of account and preparation of financial statement from the books of account. Okay, or recorded transactions. आता जे प्रिन्सिपल म्हणजे आपण तत्व म्हणतो अकाउंटिंग लिहिण्याची. बेसिकली अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण म्हटलं की दोन भागात विभागलेत. त्याचा फर्स्ट भाग येतो तो अकाउंटिंग कन्सेप्टचा आणि दुसरा भाग येतो अकाउंटिंग कन्व्हेन्शनचा. अकाउंटिंग कन्सेप्ट हे देखील अकाउंटिंग प्रिन्सिपलच आहेत आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स देखील त्या ठिकाणी अकाउंटिंग प्रिन्सिपलच आहेत. पण अकाउंटिंग कन्सेप्ट काय सांगतं? अकाउंटिंग कन्सेप्ट आर रिलेटेड विथ दी सर्टन अझम्पशन. काय अझम्पशन केलेत त्या ठिकाणी, प्रिडिक्शन्स केलेत. त्या प्रिडिक्शन्सवर आपण त्या ठिकाणी काय करत असतो, म्हणजे ते रूल्स अँड रेग्युलेशन मध्येच कन्वर्ट होतात आणि त्या अझम्पशनवर आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी डिसाईड केलं म्हणजे की एखादी मेथड जर आपण अकाउंटिंग मध्ये त्या ठिकाणी वापरायला घेतली तर तीच त्या ठिकाणी रेग्युलर वापरत जायची. म्हणजे हे अझम्पशन झालं त्या ठिकाणी. सिमिलरली सम कस्टम्स आणि ट्रॅडिशन्स, काही प्रथा त्या ठिकाणी अकाउंटिंग रेकॉर्ड करत असताना आपण यूज करत असतो, त्याला अकाउंटिंग कन्व्हेन्शन आपण असं म्हटलं. आणि पाठीमागील 6 लेक्चरमध्ये आपण ते सर्व डिस्कशन केलं. अतिशय महत्वाचा भाग होता. मी पुरेसा वेळ दिलाय त्या ठिकाणी, 6 लेक्चर्स दिलेत त्या ठिकाणी. एक छोटा पार्ट आपण तो दिसताना जरी छोटा म्हटलं तरी त्याच्यावर डिस्कशन करण्यासारखं खूप आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की बेसिकली अकाउंटिंग कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतील, आपल्या अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स क्लिअर नसतील, म्हणजेच जर आपल्याला अकाउंटिंगचे प्रिन्सिपल जर आपले क्लिअर नसतील विद्यार्थी मित्रांनो, तर आपण अकाउंटिंग करत असताना आपल्याला त्या ठिकाणी खूप स्ट्रगल करावं लागेल. आता होतं काय, तुम्ही अकाउंटिंगचे प्रॉब्लेम सोडवत असताना हे अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत किंवा हे अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स आहेत किंवा हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत असं तुम्हाला टीचर सांगत नाहीत त्यावेळेस, पण ते प्रॅक्टिस म्हणून आपण यूज करत असतो. दॅट मीन्स अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल कन्वर्टेड इनटू practical approach while solution of the problem, our regular problem, or doing a accounting practice. अकाउंटिंगची प्रॅक्टिस करत असताना ते सहज आपण त्या ठिकाणी वापरत असतो. बेसिकली तो रूल आहे किंवा रेग्युलेशन असं आपण त्यावेळेस म्हणत नाही, ते आपण डायरेक्ट अप्लाय त्या ठिकाणी करतो, ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करत असतो. पण ते अकाउंटिंगचे कन्सेप्ट असतात, कन्व्हेन्शन असतात किंवा प्रिन्सिपल असतात. म्हणजे बेसिकली तुम्ही एखादं लेजर तयार केल्यानंतर जर डेबिट बाजूला तो डेबिट शब्द लिहितात, डीआर शब्द लिहितात किंवा क्रेडिट साईडला सीआर शब्द लिहितात, हे सर्व त्या ठिकाणी ट्रॅडिशन्स आहेत, ह्या सर्व कस्टम्स आहेत. म्हणजे हे यामध्ये सांगितलंय ते फक्त आपण फॉलो करतो. इज इट क्लिअर? म्हणजे बेसिकली ह्या सर्वांना आपण एकत्र एका ठिकाणी ज्यावेळेस बांधतो त्यावेळेस आपण त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड असं म्हणतो मित्रांनो. म्हणजे आपलं जे इन्स्टिट्यूट आहे ICAI, तर ते अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू करतं आणि त्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये नंबर ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन त्या ठिकाणी दिलेत की कशा पद्धतीने तुम्ही अकाउंटिंग करायचं. पण आता आता तुम्ही 11वी पासून अकाउंटिंग जे काही करतात ना, तर तुम्ही रूल्स रेग्युलेशन फॉलो करतात त्या ठिकाणी. फक्त तुम्हाला रूल्स रेग्युलेशन शिकवले नाहीत की हे करायचं असतं त्या ठिकाणी. म्हणजे ते सहज होऊन जातं. सॅलरी दिसलं की तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकता बघा. म्हणजे बघा ना, म्हणजे साधं सरळ आहे की एखादा मंदिर दिसलं की आपण डोक्याला हात लावतो त्या ठिकाणी. हे ट्रॅडिशन तयार होऊन गेलंय. तो पण ते कुठेतरी त्या त्या धर्मामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन त्या ठिकाणी सांगितलेले असतात. म्हणजे बेसिकली अकाउंटिंग स्टँडर्ड हा आपला धर्मग्रंथ आहे अकाउंटिंगचा.
म्हणजे आपल्याला आपण अकाउंटिंग करत असताना व्हेन एव्हर वी डुईंग आवर अकाउंटिंग वर्क, अकाउंटिंग टास्क, व्हेन एव्हर वी ट्रान्सफर दी एनी accounting transaction in the books of account, when we prepare the books of account, when we prepare the financial statement, we follow the number of rules and regulation. आणि ते इतकं सहज होतं बिकॉज इट्स बिकम अ प्रॅक्टिस, डे टू डे प्रॅक्टिस इन आवर लाईफ. दॅट्स वाय वी नेवर थिंक दिस इज अ रूल, दिस इज अ मेथड, दिस इज अ कन्सेप्ट, दिस इज अ कन्व्हेन्शन, दिस इज अ प्रिन्सिपल. हे अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याचाच कारण असं आहे की बेसिकली काय होतं की के जे सोमाय महाविद्यालयामध्ये तुम्हाला अकाउंटिंग शिकवत असताना तीच मेथडने तुम्हाला शिकवलं जातं. तो आयटम तिथेच ट्रान्सफर होतो. म्हणजे असं होत नाही की के जे सोमाय महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकत असताना तुमची सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाते आणि शेजारच्या महाविद्यालयामधले टीचर शिकवत असताना ती त्या अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाते. तर असं होत नाही. याच्या पाठीमागे जे काही शक्ती आहे ती कोणती आहे? आपले रूल्स अँड रेग्युलेशन आहे, अकाउंटिंगचे प्रिन्सिपल आहेत. ते कशामध्ये बांधलेत मी सांगितलंय तुम्हाला, अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये बांधले. इज इट क्लिअर? म्हणजे प्रत्येक जण, आपण सर्वजण वेगळ्या धर्मामध्ये जरी डिवाइड झालेला असलो तरी इथे आपला एक धर्म आहे आणि तो म्हणजे अकाउंटिंगची कम्युनिटी आहे आपली, बरोबर ना? आणि अकाउंटिंगची कम्युनिटी चा मेंबर म्हणून म्हणजे इथे प्रत्येक जण रोल परफॉर्म करतो. तुम्ही एक अकाउंटंट आहात म्हणजे तुम्ही कम्युनिटीचे पार्ट आहात त्या ठिकाणी, बरोबर ना? मी तुम्हाला अकाउंटिंग शिकवतोय तर मग मी ते धर्मगुरूच्या भूमिकेत त्या ठिकाणी एक प्रेषितच्या भूमिकेत तुमच्या समोर आहे की असं असं आहे. पण हे काय माझ्या ब्रेन मधून नाही आलंय, तर हे कुठे कुठे आलंय? अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये त्या ठिकाणी दिलंय. म्हणजे एखादा धर्मगुरू त्या धर्माचं ज्या वेळेस काय करत असतो, प्रसार करत असतो, तर त्या बेसिकली तो धर्मगुरू त्या धर्मग्रंथामध्ये जे दिलंय ते सांगत असतो. धर्मग्रंथ कदाचित त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना समजत नाही. सेम अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये जे दिलंय ना, तर ते बऱ्याच वेळेस सर्वसामान्य लोकांना समजत नाही. त्या टेक्निकल लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट केलेलं असतं. तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड गुगलमध्ये ओपन करून बघा, बऱ्याच वेळेस ते समजत नाही. पण प्रॅक्टिसमध्ये ते सहज समजतं. धर्मग्रंथामध्ये ते टेक्निकल लँग्वेजमध्ये दिलेलं असतं. म्हणजे ते एका ओळीमध्ये त्याचा भावार्थ बराच काही त्या ठिकाणी असतो आणि तो भावार्थ सांगण्याचं काम तुमचे धर्मगुरू करत असतात, तुमचे टीचर करत असतात, से लोक करत असतात आणि ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आपलं धर्म मंदिर कोणतं आहे? जे काही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचं जे ऑफिस आहे, तर ते आपलं धर्म मंदिर आहे. तिथून हे सगळं त्या ठिकाणी चालतं, बरोबर ना? त्याचे मंदिर प्रत्येक राज्यात आहेत. प्रत्येक महत्वाच्या शहरामधून ते काम त्या ठिकाणी करत असतात त्या मंदिराचं आणि त्याच्यातनं ते सर्व प्रसार चालत असतो. तिथून जे येतं ते असतं त्या ठिकाणी. ते कुठल्या ऐऱ्या-गैऱ्या पुस्तकातून त्या ठिकाणी दिलेलं असत नाही. ज्यावेळेस तुमच्या समोर तुमच्या त्या अकाउंटिंगच्या धर्मामध्ये काही फाईट होतील किंवा काही तुम्हाला क्लॅशेस वाटतील, काहीतरी चुकीचं वाटतंय, ह्या पुस्तकात वेगळं दिलंय, त्या पुस्तकात वेगळं दिलंय, तर तुम्ही ती सगळे पुस्तकं बाजूला ठेवली पाहिजे आणि प्युअरली फॉर्म मध्ये जे ते दिलंय, म्हणजे ते धर्म ग्रंथामध्ये म्हणजेच काय अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये जे दिलंय, तर ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तिथे रिडिंग केलं पाहिजे आणि मग म्हटलं पाहिजे की जाधव सर म्हणजे तुमचे जे अकाउंटिंगचे धर्मगुरू आहेत ते तुम्हाला एखादं चुकीचं शिकवतायत ना, त्यांच्यासमोर तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड ओपन करून ठेवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की सर तुम्ही हे जे टीच केलं तर ते चुकीचं आहे त्या ठिकाणी, किंवा तुम्ही जे सांगितलं ते कसं बरोबर आहे त्या ठिकाणी. सो ऍज अ अकाउंटचे स्टुडंट म्हणून, अकाउंट कम्युनिटीचे ते तुम्ही सर्वजण त्या धर्माचे मेंबर म्हणून, उपासक म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही रीड केलं पाहिजे. आणि हे सर्व जे आहेत तर तो त्याचाच पार्ट आहे. तुम्हाला पुढे पुढे जाऊन अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड इयरला, थर्ड इयरला एक एक अकाउंटिंग स्टँडर्ड आपण शिकणार आहोत. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटेल की हे तर आपण वापरतो, पण याला हे अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणतात हे मला माहिती नव्हतं त्या ठिकाणी. पण अकाउंटिंग स्टँडर्ड अतिशय महत्वाचं आहे. ते गाईडलाईन्स आहे, काही आपल्या गाईडलाईन्स आहे, त्या गाईडलाईन्स फॉलो करून तर आपण त्या ठिकाणी अकाउंटिंग करत असतो. इज इट क्लिअर? सो इथे आपण तो पार्ट, अतिशय महत्वाचा पार्ट होता. मी खूप पुरेसा वेळ त्या ठिकाणी दिलाय, खूप डिस्कशन त्या ठिकाणी केलंय आणि हे डिस्कशन तुम्ही वाया जाऊ देऊ नका. तुम्ही सतत ते त्या ठिकाणी त्याचं वाचन करत राहा, समजावून घेण्याचा प्रयत्न करा, काय आणखीन मटेरियल मिळतं का ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि पुढे पुढे तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. याच्यावर तुमची कमांड असणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या विषयामध्ये परिपक्व होत जाणार आहात. कारण रूल्स त्या ठिकाणी दिलाय. काय दिलाय? नियम त्या ठिकाणी दिला.
तो नियम तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करू शकतात. त्यासाठी हे वाचल्यानंतर तुम्हाला जाधव सर काय म्हणतायत ते खरं आहे की खोटं आहे हे समजून घेण्याची पात्रता तुमच्यामध्ये येईल. एखाद्या पुस्तकामध्ये जो प्रॉब्लेम सोडवून दिला तो बरोबर सोडवलाय का चुकीचा सोडवलाय हे समजून घेण्याची पात्रता तुमच्यामध्ये येईल. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही त्या धर्मग्रंथाचा बारकाईने अभ्यास कराल. कोणता म्हणतोय मी धर्मग्रंथ? अकाउंटिंग स्टँडर्ड. कोण? अकाउंटिंग स्टँडर्ड. आणि तुमचे शिक्षक कोण आहेत? तुमचे अकाउंटिंग स्टँडर्ड किंवा अकाउंटिंगचे धर्मगुरू आहेत. ओके. सो हे आपण त्या ठिकाणी बघितलं. बेसिकली हा शब्द मी बघा बोल्ड केलाय, खूप महत्वाचा आहे. हे सगळं 8 तास आपण कशासाठी करतो आहोत? तर युनिफॉर्मिटी, एक एक जिन्सीपणा, एक सारखेपणा. कुठेही जा ते डेबिटला असेल तर डेबिटलाच येणार, क्रेडिटला असेल तर क्रेडिटलाच येणार, ट्रेडिंग अकाउंटमध्ये असेल तर ट्रेडिंग अकाउंटलाच येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच येणार, बॅलन्स शीटला असेल तर बॅलन्स शीटला येणार. ही युनिफॉर्मिटी आणण्याचं काम त्या ठिकाणी कशाद्वारे केलं जातं? त्या अकाउंटिंग स्टँडर्डद्वारे, अकाउंटिंग प्रिन्सिपलद्वारे, अकाउंटिंग कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शनद्वारे करण्यात येतं. अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण अभ्यासलेत. अकाउंट ते 2 याच्यामध्ये विभागले गेलेत. ज्या कन्सेप्ट होत्या त्या आपण त्या ठिकाणी बघितल्यात. ओके, 10 कन्सेप्ट आपण अभ्यासल्यात. त्यानंतर कन्व्हेन्शन आपण 4 अभ्यासलीत. ओके. आणि आज आपण त्या ठिकाणी नवीन पार्ट डिस्कस करायला सुरुवात करत आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन emerging trends in accounting. There are number of new trends, innovative trends comes in the accounting. So here we discuss on 5 new trends, new emerging trends which are given in your syllabus. Okay, number 1 is inflation accounting. Second is creative accounting. Number 3, environmental accounting. Number 4, human resources accounting. And number 5, forensic accounting. So now inflation accounting. You know, इन्फ्लेशन म्हणजे काय? भाववाढ म्हणतो आपण त्या ठिकाणी, बरोबर ना? भाववाढ. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही टर्मिनॉलॉजी शिकलेला आहात. इन्फ्लेशन. Inflation means increase in the price level. Inflation means the increase in the price level. काय होतं इन्फ्लेशन मध्ये? प्राइस लेवल वाढल्यामुळे द व्हॅल्यू ऑफ मनी शुड बी डिक्रीज कॉज ऑफ इन्फ्लेशन. ओके. आणि डिफ्लेशन याच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी होतं. डिफ्लेशन मध्ये काय होतं? वस्तूंची किमती कमी होतात. म्हणजे इनडायरेक्टली काय होतं? तुमचं पर्चेसिंग पॉवर वाढते. इज इट क्लिअर? म्हणजे साधं सरळ कॉन्सेप्ट आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज तुमची प्राइस एखाद्या वस्तूची 5 रुपीज आहे. इज इट क्लिअर? 5 रुपीज आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय, आता जर एका त्या वस्तूची किंमत 5 रुपये आणि त्या 5 रुपयाच्या वस्तूच्या किमतीमध्ये भावामध्ये वाढ झाली, ती जर 8 रुपयाला त्या ठिकाणी झाली, तर ती वस्तू तुम्ही आज त्या 5 रुपये जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यात खरेदी करू शकता का? नॉट. इट इज नॉट पॉसिबल टू परचेस दी दॅट पर्टिक्युलर थिंग्स इन दॅट पर्टिक्युलर 5 रुपीज. बरोबर ना? इथे काय झालं रे? त्या 5 रुपयाची पर्चेसिंग पॉवर कमी झाली. तो काल तुम्हाला 5 रुपयात ती वस्तू खरेदी करून देत होता ते 5 रुपये, पण ती वस्तू आज तुम्हाला त्या 5 रुपीज मध्ये परचेस तुम्ही करू शकत नाही. इज इट क्लिअर? म्हणजे इन्फ्लेशन झालं त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी काय होतं? त्या 5 रुपयात तुम्हाला कदाचित ती 1 किलो वस्तू मिळत असेल, तर आता त्या वस्तूची किंमत जर 10 रुपये झाली असेल तर तुम्हाला 500 ग्रॅमच मिळेल. इज इट क्लिअर? म्हणजे क्वांटिटी कमी मिळेल त्या ठिकाणी. बरोबर ना? क्वांटिटी कमी मिळेल. आता याच्या अगेन्स्ट डिफ्लेशन झाल्यानंतर काय होतं? म्हणजे पर्चेसिंग पॉवर कमी झाली इन्फ्लेशन मध्ये तुमची. पैशाची पर्चेसिंग पॉवर काय होते? इन केस ऑफ इन्फ्लेशन, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी इज शुड बी डिक्रीज. आणि इन केस ऑफ डिफ्लेशन, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी शुड बी इन्क्रीज. आता डिफ्लेशन झालं. 5 रुपयाला वस्तू मिळत होती ती आता 2.5 रुपयाला होऊन गेली. म्हणजे 5 रुपये तुम्हाला 5 रुपयाला ती वस्तू खरेदी करायची गरज पडली नाही. 2.5 रुपयात तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे डबल तुम्ही त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करू शकता. इज इट क्लिअर? आता हे इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन हे काय सांगून येत नाही मित्रांनो. बरोबर ना? बेसिकली इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन
depends on the several factors. It's depend on the various trends going on the market. It depends on the stability of the government. It's depends on the international market. ओके. बघा ना, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घडामोडी जरी झाल्या तरी त्या ठिकाणी भाववाढ होते, इन्फ्लेशन होते. काही जर अर्थ कधी कधी भाव घट होते. एखादं गव्हर्नमेंट असेल त्या ठिकाणी, गव्हर्नमेंट कोसळलं तरी किमतीमध्ये काहीतरी होऊन जातं. ओके. आता बघा ना, म्हणजे एक वर्षापूर्वी आपण ₹80 एक लिटर पेट्रोल घेऊ शकत होतो. पण आता ₹80 आपल्याला 1 लिटर पेट्रोल मिळत नाही. आता ₹80 आपल्याला 800 मिलीच पेट्रोल मिळते जवळपास. बरोबर ना? म्हणजे ते पर्चेसिंग पॉवर काय झाली, त्या ₹80 ची कमी झाली. बरोबर ना? ते तुम्ही त्या दिवशी 1 वर्षापूर्वी ₹80 मध्ये जी वस्तू विकत घेऊ शकत होता, ते आज घेऊ शकत नाही. त्याचं कारण इन्फ्लेशन त्या ठिकाणी झालंय. इज इट क्लिअर? आता ते इंटरनॅशनल मार्केटवर डिफेन्स असेल किंवा गव्हर्नमेंटचे काही रूल्स किंवा काही डिसिजन त्या ठिकाणी असू शकतात. इज इट क्लिअर? ओके. So inflation accounting. Then what is inflation accounting? When we think such a thing, whenever inflation and deflation in the market, such thing should be considered while the recording the such a type of transaction in the books of account. Such accounting is called the inflation accounting. Basically, we people record the transaction in the books of account on historical cost. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राइसने ते रेकॉर्ड करतो. पण आता भाववाढ झाली तर मग काय त्या ठिकाणी. सो त्या काळामध्ये तुम्हाला इन्फ्लेशन अकाउंटिंगचा यूज करावा लागतो. म्हणजे त्या करंट प्राइस जो काय आहे, म्हणजे आपण हिस्टॉरिकल कॉस्ट वापरतो, हिस्टॉरिकल कॉस्टने रेकॉर्ड करत असतो. करंट प्राइसने ते रेकॉर्ड करू नये असं आपण त्या ठिकाणी बघितलंय का अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये, हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्टमध्ये. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते, तुमची जी काही कॉस्ट प्राइस असेल त्याने रेकॉर्ड करा, करंट प्राइसने ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही. म्हणजे गुड्स तुम्ही परचेस केला असेल 1 वर्षापूर्वी आणि तो जर त्या ठिकाणी ₹10 खरेदी केला असेल तर बुक्स ऑफ अकाउंट मध्ये तो ₹10 आज पण येईल. आणि आज जर ₹15 जर कॉस्ट झाली असेल तर ती येता कामा नाही. म्हणजे करंट प्राइसने ते रेकॉर्ड नाही करायचं, एखाद्या असेटची व्हॅल्यू वगैरे. हे लक्षात येते. पण इन्फ्लेशन अकाउंटिंग काय म्हणतं की इन्फ्लेशन अकाउंटिंग मध्ये मात्र असं म्हटलं जातं, आता तुम्हाला तिथे क्रॉस होऊ राहिलं सर्व, तर ते सर्वच बाबतीमध्ये नाही, तर इन्फ्लेशन हे सर्टन कंडिशनवर त्या ठिकाणी किंवा तशी कंडिशन क्रिएट होते त्या कालावधीपुरतं ते अलाउड केलं जातं तुम्हाला रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन ऑन करंट प्राइस इन्स्टेड ऑफ द हिस्टॉरिकल कॉस्ट इन्फ्लेशन अकाउंटिंग मध्ये. आणि सर्टन ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये ते अलाउड केलं जातं, सर्व ट्रान्झॅक्शन मध्ये ते अलाउड केलं जात नाही. इन्फ्लेशन अकाउंटिंग इज अ स्पेशल टेक्निक यूज टू फॅक्टर in the impact increasing or reducing cost of goods in some regions of the world have on the reported figure of international companies. Financial statement are adjusted according to price indexes. जे प्राइस इंडेक्स वाढते कमी होते त्यानुसार ते रेकॉर्ड करायला तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं तुम्हाला फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये. कारण तुम्ही ते हिस्टॉरिकल कॉस्टमध्ये त्या ठिकाणी हे केलंय, पण इन्फ्लेशन झाल्यामुळे तुम्हाला इन्फ्लेटेड प्राइस म्हणजे वाढलेली प्राइस किंवा डिफ्लेशन झाल्यानंतर डिक्रीज झालेली प्राइस तुम्हाला त्या फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये ऍडजस्ट करावी लागते. सच प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग increased cost or decreased cost is called the inflation accounting. Okay, rather than relying solely on a cost accounting basis to paint a clear picture why inflation accounting is required is necessary, cause to paint a clear picture of a firm's financial position in inflationary environment. म्हणजे भाववाढीच्या काळामध्ये तुमचं फिनान्शियल स्टेटमेंट प्रॉपरली दिसण्यासाठी तुम्हाला त्या इन्फ्लेटेड प्राइस त्या ठिकाणी काय करावं लागतात, ऍडजस्ट करावे लागतात. दिस मेथड इज ऑल्सो समटाइम्स रेफर्ड टू एज प्राइस लेवल अकाउंटिंग बिकॉज ऍज युजल वी यूज दी हिस्टॉरिकल कॉस्ट. प्राइस लेवल काय आहे आजची, करंट प्राइस लेवल जी आहे तर ती कन्सिडर करत नाही, पण इन्फ्लेशन अकाउंटिंग मध्ये तुम्ही प्राइस लेवल अकाउंटिंगचा यूज करता. When a company operates in a country where there is a significant amount of price inflation or deflation, historical information on financial statement is no longer relevant.
ओके. इन्फ्लेशन किंवा डिफ्लेशनच्या कालावधीमध्ये तुमचे हिस्टॉरिकल कॉस्ट किंवा जी काही हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन ती त्या ठिकाणी जास्त म्हणजे रिलिव्हंट किंवा त्या ठिकाणी संयुक्तिक ठरत नाही. टू काउंटर दिस इश्यू in certain cases companies are permitted to use inflation adjusted figure restating numbers to reflect current economic values. Inflation accounting method. There are two methods of inflation accounting. There are two main methods used in inflation accounting. Current purchasing price is called the CPP, current purchasing price, and number two, current cost price, CCA, current cost accounting. Okay. Number one, current purchasing price. What is CPP? Under the CPP method, monetary item and non-monetary item are separated. आता monetary item and non-monetary item म्हणजे काय? म्हणजे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही काय आयटम रेकॉर्ड करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तुम्ही सॅलरी रेकॉर्ड करता. आता सॅलरीमध्ये तुम्हाला डायरेक्ट मॉनिटरी आयटम पैसे द्यायचे, त्याला सॅलरी द्यायची, पण डिप्रिसिएशन पण रेकॉर्ड करतात. डिप्रिसिएशन काय झालं तुमचा नॉन मॉनिटरी आयटम झाला. ऑलरेडी तुम्ही रेकॉर्ड करता, ऑलरेडी काय झाला नॉन मॉनिटरी आयटम झाला त्या ठिकाणी, बरोबर ना. ते मॉनिटरी रेंट पेड केलं ते त्या ठिकाणी मॉनिटरी आयटम झाला. आउटस्टँडिंग असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तुम्ही रेकॉर्ड केला तर तो मात्र नॉन मॉनिटरी आयटम झाला. डिप्रिसिएशन नॉन मॉनिटरी आयटम झाला. इज इट क्लिअर? तो सर्टन प्रोव्हिजन्स केला. प्रोव्हिजन्स आर द नॉन मॉनिटरी आयटम्स. Monetary item and non-monetary items are separated. The accounting adjustment for monetary items is subject to the recording of a net gain or loss. Non-monetary items, those that do not carry a fixed value, are updated into figure with a conversion factor equivalent to price index at the end of the period divided by price index at the date of transactions. आता मॉनिटरी आयटम्स मध्ये काय होतं की मुळातच भाव वाढली तर म्हणजे बघा सॅलरी वाढूनच द्यावी लागते म्हणजे नवीनच प्राइस येते. प्राइस बघा डीए वाढतो, बरोबर, डिअरन्स अलाउन्स वाढतो, महागाई भत्ता वाढतो, त्याला तो दिलेलाच आहे आणि जो पेड केला तो आपण रेकॉर्ड करणार फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये. मीन्स when we think about the inflation accounting method, then there is no any impact on the monetary item because it directly increased or decreased. If inflation is increased, monetary items cost also increased. If there is a decrease, deflation, monetary items cost also decrease in this case. But it is a need to think about the non monetary item. म्हणजे ऍडजस्टमेंट करतो आपण त्याच्यावर मात्र म्हणजे डिप्रिसिएशनचा रेट तिथे वाढवायचा का कमी करायचा हा डिसिजन तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. दॅट मीन्स इन्फ्लेशन अकाउंटिंग डायरेक्टली रिलेटेड विथ द नॉन मॉनिटरी आयटम्स. ओके, सो वी नीड टू ऍडजस्ट सच नॉन मॉनिटरी आयटम्स फिगर्स ऍज पर दी प्राइस इंडेक्स लेवल, price index level in that particular situation. Then now number two, current cost accounting. What is the CCA? The CCA approach is the value of asset at their fair market value. Fair market value rather than historical cost. Fair market value means a current price. Okay, we need to calculate it on fair market value rather than historical cost. Historical cost means cost is recorded at the time of purchase of that particular thing or asset, goods or asset. ओके, ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेस 10 लाखाला खरेदी केली तर ती 10 वर्षानंतर पण त्याच्यात डिप्रिसिएशन वाजवून त्या कॉस्टनेच रेकॉर्ड होईल. दॅट इज कॉल्ड हिस्टॉरिकल कॉस्ट. पण त्या मशिनरीची कॉस्ट काय आज, बरोबर ना, तर ती इट्स कॉल्ड द फेअर मार्केट व्हॅल्यू. The price incurred during the purchase of the fixed asset under the CCA, that is current cost accounting, both monetary and non-monetary items are restated to current values. इथे मात्र जी सेकंड मेथड वापरतो आपण करंट म्हणजे करंट परचेसिंग पॉवर प्राइस मध्ये, सॉरी प्राइस येते सीपीपी मध्ये काय होतं त्या ठिकाणी त्या तिथे त्या याची व्हॅल्यू जी असेल नॉन मॉनिटरी आयटमची तर तीच फक्त इन्क्रीज किंवा डिक्रीज केली जाते, मॉनिटरी आयटमवर इफेक्ट होत नाही. इथे मात्र करंट कॉस्ट अकाउंटिंग मध्ये त्या ठिकाणी बोथ नॉन मॉनिटरी आयटम्स अँड मॉनिटरी आयटम्स बोथ आर रिस्ट्रिक्टेड with the current values. So this is the inflation accounting. Now creative accounting. Okay, creative accounting means adjust something by the management, by the accountant while recording various transactions and presenting information relating to the financial statement into that particular ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, क्रेडिट अकाउंटिंग मध्ये काय होतं म्हणजे त्या ठिकाणी बेसिकली सम डेटा शुड बी काय म्हणता येईल आपल्याला त्याला
not stated, okay, not included in the that particular books of account. म्हणजे तिथे काही गोष्टी काय केल्या जातात, ऍडजस्ट केल्या जातात. त्या दाखवायच्या म्हणजे ते बेसिकली तुमचं फिनान्शियल स्टेटमेंट मधून तुम्हाला त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला काहीतरी प्रेझेंट करायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, बघा इथे काही एक्झाम्पल दिले तुम्हाला. मिसस्टेटिंग रेव्हेन्यूज म्हणजे काही रेव्हेन्यूज जे ते स्टेट करायचे नाही, दाखवायचे नाही. काही एक्सपेंडिचर आहे ते स्टेट करायचे नाही, दाखवायचे नाही त्या ठिकाणी. अलाउड जर असतील तर ते बरं का, म्हणजे अलाउड असेल तर ते बेसिकली आपल्याला सर्व बिझनेस ट्रान्झॅक्शन तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्ड करावे लागतात. पण आता बघा फॉर एक्झाम्पल कॉन्टिंजंट लायबिलिटीज. कॉन्टिंजंट लायबिलिटीज म्हणजे काय त्या ठिकाणी, व्हॉट डू मीन बाय कॉन्टिंजंट लायबिलिटीज? येस, सेंड मी आन्सर इन चॅट बॉक्स. येस, व्हॉट इज कॉन्टिंजंट लायबिलिटीज? Basically, contingent liabilities is the anticipated liabilities, future liabilities, future. No, 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 no. Contingent liabilities are not the current liabilities. Contingent liabilities are the anticipated liabilities. Uh, Contingent liabilities are the future liabilities. Maybe it is created in future or not. Okay, it is uncertain liabilities. It is uncertain लायबिलिटीज. म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटीज म्हणजे काय, भविष्यामध्ये एखादी लायबिलिटीज क्रिएट होऊ शकते. म्हणजे बघा तुम्ही आज इन्शुरन्स काढता, मेडिकल इन्शुरन्स काढता, तुम्हाला माहिती का भविष्यात तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे, तुम्ही आजारी पडणार आहात, आजारी पडेल किंवा नाही पडणार याच्यासाठी तुम्ही ती तरतूद करून ठेवता. बेसिकली सिमिलरली बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये काय होतं, काही लायबिलिटीज क्रिएट होऊ शकतात, मे बी होणार नाहीत त्या, बरोबर ना. त्या लायबिलिटीज आता स्टेट करतात ते, आताच्या फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये भविष्यात अशा अशा लायबिलिटीज आमच्या क्रिएट होऊ शकतात. आता याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो बरं इन्व्हेस्टरवर, यांच्या लायबिलिटीज इतक्या वाढू शकतात त्यावेळेस, मग यांचे शेअर्स खरेदी करायचे की नाही. आता कॉन्टिंजंट लायबिलिटीज म्हणजे काय, करंट लायबिलिटीज नाहीत आता किंवा आताची प्रेझेंट लायबिलिटीज, करंट नाही म्हणणार मी, प्रेझेंट लायबिलिटीज नाही, आता मात्र ती नाही, भविष्यात तयार होऊ शकते. इट मे बी ऑर नॉट मे बी, बरोबर ना, भविष्यात तयार होऊ शकते किंवा नाही होऊ शकत. पण ती आता जर स्टेट केली तर काय होऊ शकतं, बेसिकली त्या इन्व्हेस्टरच्या सायकोलॉजीमध्ये चेंज होऊ शकतो. अरे यांच्या लायबिलिटीज वाढणार आहेत, मग ते नाही शेअर्स खरेदी करणार. मग हे कन्सिडर करून काय होतं, काही बिझनेस ऑर्गनायझेशन काय करतात, त्या कॉन्टिंजंट लायबिलिटीज स्टेट करतच नाही, दाखवतच नाही. आता बघा बरं, ती लायबिलिटीज आता आहे का, तर नाही, ती भविष्यात होईल किंवा नाही होणार. आता हे काही ऑर्गनायझेशन स्वतःहून काय करतात, स्टेट करतात, केल्या काही हरकत नाही. आता नाही केलं तर ते इलिगल आहे का, तर इलिगल नाही, कारण ती नाहीच आहे आज कॉन्टिंजंट लायबिलिटी. आता तुम्ही जे म्हणणार ना की सर्व गोष्टी दाखवल्या पाहिजेत, कॉन्टिंजंट ही भविष्यात घडणारी आहे, बरोबर ना. भविष्यातला ऍक्सिडेंट आपण आता कसं दाखवणार ना. इज इट क्लिअर? आणि आता दाखवणे चांगली गोष्ट आहे, दाखवणं राईट, आकस्मिक, आकस्मिक, बरोबर ना. ती भविष्यात घडेल किंवा नाही घडेल हे माहित नाही. आता मात्र ती लायबिलिटीज आहे का व्यवसायाची, नाही, ती तयार होईल भविष्यात. पण काही लोक आता दाखवतात चांगल्या गुड फेथ मध्ये, नाही दाखवलं तर काही काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ती इलिगल नाही. सच टाइप ऑफ मिसस्टेटिंग सर्टन आयटम्स इन द फिनान्शियल स्टेटमेंट इज कॉल्ड द क्रिएटिव्ह अकाउंटिंग. इज कॉल्ड द क्रिएटिव्ह अकाउंटिंग. मिसस्टेटिंग रेव्हेन्यूज म्हणजे असे काही रेव्हेन्यूज आहेत तर ते नाही दाखवलं तरी चालतात, ते भविष्यातले असतात वगैरे काय काय, तर ते नाही दाखवायचे. क्रिएटिव्ह अकाउंटिंग मेथड्स. So okay, one type of misstating revenues, number misstating expenses. Okay, inadequate disclosure म्हणजे परिपूर्ण माहिती दाखवायचीच नाही, काही गोष्ट अपूर्ण दाखवायची जी गरजेची नाही ती. आता मॉनिटरी टर्म्स मधली सर्व माहिती दाखवा लागतात, पण काही नॉन मॉनिटरी टर्म्स मधली जी त्या ठिकाणी नाही दाखवलं तरी चालू शकतं, अशी नाही दाखवणं. पण त्याच्यामुळे काय होऊ शकतं की पब्लिकमध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांच्याविषयीचा काय होऊ शकतो, न्यूज जाऊ शकते. म्हणजे आता बघा ना, कॉन्टिंजंट लायबिलिटीज दाखवलीच नाही तर काय होणार आहे, अरे यांच्या लायबिलिटीज नाहीत, काय हरकत नाही शेअर्स खरेदी करायला. मिसस्टेटिंग असेट्स, ओके, सो किंवा कन्सलिंग बॅड न्यूज, ओके.
सो म्हणजे काय एखादा तिथं काही घटना घडली असेल, चुकीचं काहीतरी झालं असेल, ओके, ऍक्सिडेंट झाला असेल, तो दाखवायचा नाही, स्टेट नाही करायचा. म्हणजे आता तो नॉन मॉनिटरी, तो दाखवलं नाही दाखवलं काही म्हणजे त्यांच्यावर ते कंपल्सरी नाहीये, पण त्याचा इम्पॅक्ट मात्र पब्लिकमध्ये वेगळ्या पद्धतीने जातो. सच टाइप ऑफ न्यू ट्रेंड्स develop in the market, develop in the accounting, it's called the creative accounting. Creative accounting is a method which is used to make or interpret accounting policy falsely with the objective of misusing the accounting techniques and standards. आता टेक्निक्स आणि स्टँडर्ड, अकाउंटिंग स्टँडर्ड मधले काही लूप्स होल्स आहे, तर त्याचा ऍडव्हान्टेजेस घेऊन चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी प्रेझेंट करायच्या, बरोबर ना. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा, आता एखादी गोष्ट नाहीये ऑर्गनायझेशनकडे, बरोबर ना, तर ते आहे असं न सांगणं, पण नाही असं पण न सांगणं, हे फॉल्स झालं, हे चुकीचं झालं ना. नाही हे सांगायचंच नाही. इज इट क्लिअर? म्हणजे ह्या पद्धतीने ते प्रेझेंट करणं. ओके, which are being said by the accounting bodies. The purpose of doing this type of practice is to make profit by not reporting the exact figures. It is an exploitation of loopholes in our accounting system as well as audit system after the accounts are finalized. So the birth of that creative accounting cause of there are number of loopholes in our accounting system and audit system. जे आपल्या अकाउंटिंग सिस्टीम मध्ये, ऑडिट सिस्टीम मध्ये काही ज्या काही लूप होल राहिलेले आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अपूर्णता राहिलेल्या आहेत, त्या अपूर्णताचा फायदा क्रिएटिव्ह अकाउंटिंगद्वारे घेतला जातो. देर आर मेनी वेज ऑफ डुईंग. आता त्याचा लूप होलचा फायदा घेतला जातो म्हणून ते इलिगल नाहीये. समजा त्या अकाउंटिंग सिस्टीम मध्ये आणि ऑडिट सिस्टीम मध्ये ते अलाव केलं नसतं तर ते इलिगल झालं असतं. आता तिथं अलाव केलं नाही, पण त्या संदर्भात काही म्हटलं नाही, त्याचा लूप होल त्या ठिकाणी घेतला जातो. ओके, द मोस्ट पॉप्युलर वन आर टू मॅनिप्युलेट द प्रॉफिट फिगर टू गेट राईट ऑफ एक्सेसिव्ह टॅक्सेशन इन फ्युचर. ओके, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. आता प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, जास्त तरतूद करून ठेवायची, ते प्रॉफिट मधून ती वजा करून टाकायची ती अमाऊंट, म्हणजे टॅक्स कमी भरावा लागेल. ओके, many a time the books of account though through which these tax figures are found out are generally not correct. The manipulation is done from the very primary level. The main adjustment regarding the accounts which the management wants to manipulate are made by adjusting the figure related to employee benefit or incentives. Some companies practice creative accounting to pretend that the financial conditions of their company is sound and people can invest in our company. Okay, so जे काही सिस्टीमचे लूप होल आहेत त्याचा ऍडव्हान्टेजेस घेऊन रॉंग इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी फर्निश केली जाते आणि त्या माहितीचा ऍडव्हान्टेजेस लोकांना चुकीची माहिती पसरवण्यासाठी, लोकांमध्ये चुकीची माहिती म्हणजे काय, साऊंड फिनान्शियल कंडिशन आहे, ऑर्गनायझेशन चांगली स्थिती आहे असं भासवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. इट्स कॉल्ड द क्रिएटिव्ह अकाउंटिंग. So today we are discussed on two important recent trends in accounting, that is inflation accounting and creative accounting. Okay. Any queries? Yes. Shall I stop here? Okay. Bye. Take care.